सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कुसुंबा ते मालेगाव रोडवरील चौगाव चौफुल येथे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान मालेगावकडून भरधावणे येणारी आर्टिका क्रमांक MH 18BX 7478 या वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती वर्तवली जात आहे। या अपघातात एका 45 वर्षीय महिलेला उडवल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांनी गेल्या 3 तास रास्तारोको आंदोलन केलंय। घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्याशिवाय पोलीस कर्मचारी अधिकारी दाखल झाले। या संदर्भात कुसुंबा ते मालेगाव रोडवर गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात झाले। त्यात गावातील सुमारे 20 जणांचा जीव या ठिकाणी गमवावा लागलेला आहे। सदर रस्ता करणाऱ्या कंपनीने या ठिकाणी गतिरोधक टाकले नसून वारंवार ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने संबंधित प्रशासनासह कंपनीकडे मागणी केली आहे, परंतु गतिरोधक टाकले गेले नाही। त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे। तरी येणाऱ्या मंगळवारी कंपनीने गतिरोधक टाकावे, अन्यथा कायमस्वरूपीचा रस्ता बंद करून आंदोलन सुरू करू असा इशारा माजी म्हाडा सभापती किरण शिंदे यांनी केलाय। यावेळी सरपंच प्रमोद बागले, कमलाकर गर्दे, रवींद्र शिरसाट, कुणाल शिंदे, गणेश गवळी, दिगंबर गवळी, दीपक शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विनोद बच्चाव, भैया खैरनार, भिका सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौगाव गावाच्या चौफुलीवर सुरेखाबाई दगडू महाले यांचा या ठिकाणी अपघात झाला आणि या अपघातानंतर गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन हा रस्ता म्हणजे या ठिकाणी मृत्यूचा सापळा या ठिकाणी बनलेला आहे। या रस्त्यावर अनेक अपघात झाले, अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि प्रत्येक वेळी या रस्ता प्रशासनाने आम्हाला आश्वासनं दिली की या ठिकाणी गतिरोधक बसवू, परंतु कोणतीही कार्यवाही त्यांच्याकडून या ठिकाणी केली जात नाही। आणि या भावना लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आणि रास्ता रोको केल्यानंतर आम्हाला तालुक्याचे PI धनंजय पाटील साहेब यांच्यामार्फत या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं की सोमवारी या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून या रस्त्यात दुरुस्ती केली जाईल। आणि त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी रास्ता रोको या ठिकाणी रद्द केला। आणि यानंतर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की अनेकदा आम्ही निवेदन दिले, या तालुक्याचे माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वतीनेही आम्ही अनेक वेळा निवेदन दिले, परंतु रस्ता प्रशासन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कार्यवाही करत नाही। आणि जर सोमवार मंगळवारपर्यंत या ठिकाणी रस्ता प्रशासनाने काही कार्यवाही केली नाही तर आम्ही परत या ठिकाणी रास्ता रोको करू आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या तीव्र भावना या प्रशासनाला या ठिकाणी कळू अशी या ठिकाणी विनंती करतो। गावामध्ये चौगाव गोताने रस्त्यावरच्या चौफुलीवर एका 55 ते 60 वर्षाच्या महिला भगिनीचा अपघाती मृत्यू आणि या गावावरती प्रचंड मोठी शोककळा पसरली। दुर्दैवाची गोष्ट अशी की या रस्त्यावरती वारंवार अपघात होता। आतापर्यंत 20 जणांचे जीव या अपघातात या ठिकाणी गेलेले आहेत। मध्यंतरी लोकांनी रोष व्यक्त केला एक अपघात झाल्यानंतर, त्यावेळेस या एजन्सीने म्हणजे रस्ता ज्यांच्या अखत्यारीत आहे त्यांनी त्यांना शब्द दिला की आम्ही तुम्हाला ब्रेक हे बसून देतो, स्पीड ब्रेकर बसून देतो। मात्र सातत्यानं गावाच्या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी सर्वांनी पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्याचा परिणाम आज असा झाला की परत या ठिकाणी अपघात झाला। याला जबाबदार सर्वस्वी या रस्त्यावरची जी यंत्रणा आहे, जे इंजिनियर आहे, जे PD आहे, यांच्यावरती निश्चित करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत असताना ज्यावेळेस सुतार म्हणून याच्यावरती जे काम करणारे अधिकारी आहेत त्यांनी समक्ष फोनवरती बोलणं केलं, मी सोमवारी येतो। नंतर रस्ता रोको केल्यानंतर माननीय पोलीस निरीक्षक धनंजय पाटील साहेब या ठिकाणी आले, त्यांचं त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की सोमवारी आम्ही हा मार्ग मोकळा करतो, आम्हाला अपेक्षा आहे सोमवारी ते आल्यानंतर मंगळवार बुधवारपर्यंत जिथं जिथं गरज आहे, मग शाळेजवळ गरज आहे, इथं गरज आहे, या ठिकाणी स्पीड ब्रेकर त्यांनी बसवावेत ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि जर ते बसवले नाहीत तर त्यांना जाहीररित्या सांगतो की मंगळवार बुधवार नंतर हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येईल। भलेही तुम्ही आमच्यावरती माझ्यावरती गुन्हा दाखल केला त्याचा फरक मला पडणार नाही, परंतु हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही
मी आणि सर्व ग्रामस्थ चौगाव असेल, बुराणे असेल, कुसुमा असेल, ते सर्व हे यासाठी तत्परतेने आज ग्रामस्थांनी सर्वांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि रस्ता मोकळा केला. मी त्यांची अडवणूक रस्त्यात झाली असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ज्या कुटुंबावरती हा प्रसंग आला आहे त्याच्या भावना ते सर्वजण समजून घेतील, डिपार्टमेंट समजून घेईल आणि हा प्रश्न तात्काळ मार्गी लावतील अशा अपेक्षा या ठिकाणी. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे.